एका महिलेने मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या. तुम्ही दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू शकता? तुम्ही असं चुकीचा आरोप कसे काय करू शकता त्यांच्यावर? मुलीने आरोप केला. पहिली गोष्ट तुमचा संबंध आहे, तुम्ही फलटणला या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो काय संबंध आमचा पण आहे ती सोबतच घेऊन गेली पेन. काय चाललंय नेमकं एवढ्या शंका का? आणि एका महिलेने मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या. म्हणजे बघा तुम्ही दमदाटी करायला किती ह्यांची दादागिरी बघा. कशा पद्धतीनं एक महिला ताईने मला फोन केला. फलटणवरून बोलते, रणजित दादांची कार्यकर्ते राजश्री रायगुडे. राजश्री विशाल रायगुडे. तुम्ही दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू शकता? तुम्ही असं चुकीचा आरोप कसे काय करू शकता त्यांच्यावर? मुलीने आरोप केलेले. त्यांनी नाव घेतलेलं आहे का दादांचं? दादांचं नाव घेतलेलं आहे का त्यांनी? माझे खासदार कोण आहे? माझे खासदार इथं निवडून किती गेलेत माड्यामध्ये ते बघा ना तुम्ही. शोधा मग तुम्ही. आम्ही शोधा. मग तुम्ही डायरेक्टली त्यांचं नाव कसं काय घेता? तुम्ही मला सांगा. तुम्ही नाव घ्यायचा संबंध काय? पहिली गोष्ट सांगा. माझा संबंध आहे. पहिली गोष्ट तुमचा संबंध आहे, तुम्ही फलटणला या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो काय संबंध आमचा पण आहे ते. तुम्ही फलटणला या आणि तुम्ही लय मुकदमांची बाजू. आता ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला मला राजश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत, राहीगुडे ह्या मला सांगतायत तुम्ही फलटणला या. मला काही बोलायचं नाही त्या ताईबद्दल, पण ह्या ताईच्या पतीनी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते. त्याच्यात त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये. आणि नंतर ते कसे सुटले काय सुटले हा नंतरचा पार्ट. मला एका पीडित कर्मचाऱ्यांनी केबी एक्सपोर्टचा एक मेसेज केलाय आणि त्या केबी एक्सपोर्टच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ह्या ताई केबी एक्सपोर्ट शिंदेवाडी फलटण इथं नोकरीला होत्या. तिथं त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना नोकरीहून काढलं. हा राग मनात धरून त्यांनी गुंडाला हाताशी धरून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली. त्यावेळी राजकीय दबाव वापरून त्या कंपनी व अधिकाऱ्याच्या कर्मचारी ह्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे ह्या लोकांचं धाडस हे आमच्यासारख्याला फलटण काय केंद्रशासित प्रदेश झालाय का देवा भाऊ? तिथं परवानगी नाही. तालिबानमध्ये आहे का फलटण? कुठे आहे फलटण? जर आम्हाला आव्हान देत असतील फलटणला या, तर तिथल्या सर्वसामान्य जनतेचं काय, संपदाचं काय केलं असेल ह्यांनी? हा विचार न केलेला बरा. तुम्ही काय हे सगळं त्या ठिकाणी मागं घालताय हे देखील कळत नाही. रत्नदीप निंबाळकरचा एक खून झाला. त्याच्या पत्नीने मला फोन केला आणि त्याच्या खुनाचे काही मला फोटो पाठवले. अक्षरशः विकृत पद्धतीने मारलाय आणि ज्यांनी मारलाय तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. आणि त्यांनी मारताना त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की सुरुवातीला 302चा गुन्हा हा दाखल करून घेतला जात नव्हता, पण नंतर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट दाखवायचा प्रयत्न होता असं मला त्या कुटुंबाने सांगितलं. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हाताचे त्या ठिकाणी बोट तोडलेत. हाताचे बोट तोडलेत खून करताना. हाताचे बोट तोडलेत. एवढ्या विकृत पद्धतीने मारलाय. त्याच्या डोक्याला चिंध्या केल्यात. फोटो बघवत नाहीत. अक्षरशः एवढ्या वाईट पद्धतीने मारलाय. आणि हा आरोपी 12 मार्चला गुन्हा दाखल होऊन अजून पोलिसांना का सापडत नाही? त्याचं कारण तुमच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ आहे म्हणून. आणि त्याच्या भावाचे हे देवाभाऊ आम्ही म्हणत नाही. राजकीय नेत्याकडे सगळे लोक येतात, पण त्याच्या भावाचे देवाभाऊ तुमच्यासोबत फोटो आहेत. आम्ही म्हणत नाही तुमचं याला प्रोत्साहन आहे, आम्ही म्हणत नाहीत, पण हे सगळं करून खाली हे राजकीय नेत्यासोबत प्रेशर करतात का? याचा भाऊ आहे म्हणूनच हा सापडत नाही का? याची तरी तुम्ही कधी ना कधी माहिती घ्यावी अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि तुम्ही संवेदनशील असाल तर लवकरात लवकर संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत SIT स्थापन करताल. त्यांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत, जे मधुदीप हॉटेल आहे त्याचं CCTV फुटेज हे संपदा गेल्या तिथं चेक इन झाल्यापासून 2 तास अगोदर ते संपदाचा डेड बॉडी बाहेर काढल्याच्या नंतर 2 तासाचं तुम्ही घ्या. कारण त्याच्या परिवाराला का शंका आली तर ते मधुदीप हॉटेल हे भोसलेच आहे. हे भोसले कोण? हे भोसले
रणजितसिंह निंबाळकर नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलवर जर तिथं पीडिता जिचा मृत्यू झालाय तिला तिथं न आणता, तिला तिथं न येऊ देता जर तिचा मृतदेह खाली घेतला असेल, नातेवाईकाला न सांगता हा तिचा मृतदेह खाली आला असेल आणि त्यांना जर त्याच्यामुळं त्यांच्या मनात संशय आणि त्या संशय जर तुम्हाला दूर करावा व्हावा असं वाटत असेल तर एकतर फलटणच्या पोलिसांच्याकडं ज्यांच्या एवढ्या कटू कहाण्या आहेत त्या फलटण पोलिसांच्याकडे तुम्ही अजिबात हातापास ठेवू नका. मग तातडीनं महिला IPS च्या त्या ठिकाणी नेमणूक करा.